आणि यानंतर आता आपल्याला ठराव वाचन करायचं आहे। मी कोर टीम प्रमुख संजय पडोळे सरांना विनंती करेन त्यांनी पुढे यावं आणि ठराव वाचन करावं। त्याला अनुमोदन देणार आहेत बालाजी मारगुडे। राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय मंच, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, अधिवेशनादरम्यान कोर कमिटीच्या बैठकीत ज्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली आणि ते चर्चेअंती जे ठराव या ठिकाणी पारित करण्यात येत आहे, आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण त्या ठरावाला आपण पारित करूया आणि त्या ठरावानुषंगाने मग आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे सर, प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के सर त्या अनुषंगाने मग पाठपुरावा करतील आहे। मी या ठरावाचा वाचन करतो आहे। प्रसार माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितल्या जाते। प्रसार माध्यमात काम करणारी मंडळी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून अनेक अडचणी व आव्हान सांभाळून शासन, प्रशासन, समाज आणि जनता यामधील दुवा म्हणून कोणी प्रिंट मीडिया, कोणी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, तर कोणी डिजिटल मीडिया या माध्यमाद्वारे काम करून प्रगती आणि विकासाच्या दिशेने काम करत आहेत। असे असताना मात्र विविध प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मंडळीच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरता शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रसार माध्यमात काम करणारी मंडळी उपेक्षित असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे प्रसार माध्यमाद्वारे काम करणाऱ्या मंडळीच्या हित व सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय स्तरावरील आपल्या संघटनेने पावले उचलली असून त्याची पूर्तता होण्याच्या दृष्टीने व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे सर, राज्य अध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के सर आणि राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सर्व सहकारी पदाधिकारी यांचे सहकार्याने पाठपुरावा केला जात आहे। प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक असल्याने आजपर्यंत 2दा धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान शासनाचे आपल्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनेक मागण्यांची गंभीर दखल घेतली असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे। असे असले तरी शासन स्तरावर त्या कामांना पुन्हा गती मिळावी म्हणून कालपासून आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात आपण खालील विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात येत आहे। तात्पर्य एकच, शासनाने प्रसार माध्यमात काम करणाऱ्या मंडळींचे कल्याण, हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावी आणि दिलासा द्यावा, एवढंच। विषय क्रमांक 1, सर्वांनी कृपया सर्वांनी थोडं याच्याकडे हे जे ठराव आपण पारित करतो, आपण सर्वांनी ठरावाचं वाचन झाल्यानंतर सर्वांनी हात उचलून ठराव पारित केलं अशा आपल्याला सूचना करायची आहे। विषय क्रमांक 1 असा आहे आपला, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी देण्यात यावा। ठराव, शासन स्तरावर अनेक महामंडळ कार्यरत असून काही समाजातील उपेक्षित घटकांच्या हितासाठी शासनाने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासारख्या विविध प्रकारच्या महामंडळाची निर्मिती केली आहे। त्या माध्यमातून त्या समाजातील उपेक्षित घटक आणि पाल्यांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने शासन सहकार्य व मार्गदर्शन करीत असते। बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्याच्या कुटुंबाला आर्थिक बळ देत असते। त्याच धर्तीवर राज्यातील पत्रकारांच्या मुलांसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यात येऊन त्यासाठी वार्षिक 200 कोटी रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज रूपाने सहकार्य करण्यात यावे, असा आपला पहिला विषय आहे। मंजूर? ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2 आपला असा आहे, राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकाराच्या वर्गवारीत समाविष्ट करण्यात यावे। ठराव आपला असं होत आहे, प्रसार माध्यम म्हणून
वृत्तपत्र ज्याप्रमाणे कार्यरत आहेत त्याचप्रमाणे रेडिओ, TV आणि सोशल मीडियासुद्धा प्रसारमाध्यमाचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. ज्या ठिकाणी वृत्तपत्र पोहोचत नाही त्या ठिकाणी सध्याच्या तंत्रज्ञान युगात रेडिओ, TV आणि मोबाईलद्वारे सोशल मीडिया पोहोचला आहे. त्यामुळे रेडिओ, TV आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाराचे काम करणाऱ्या मंडळीस श्रमिक पत्रकार म्हणून संबोधण्यात येईल असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. परंतु अद्यापर्यंत त्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे राज्य शासनाने रेडिओ, TV आणि सोशल मीडियाद्वारे काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून संबोधण्यात येईल याबाबतचे शासन परिपत्रक तातडीने निर्गमित करावे असं आपण मागणी करतो. या ठरावानुषंगाने ठराव सर्वांना मान्य. हे जे आपण ठराव या ठिकाणी पारित करत आहोत बंधूंनो आणि भगिनींनो, या ठरावानुषंगाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे सर, राज्य अध्यक्ष आदरणीय मस्के पाटील आणि सर्व राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील टीम शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहेत असं मला विश्वास आहे. विषय क्रमांक 3, पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. ठराव: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे पत्रकार सेवाभाव म्हणून कार्यरत आहेत. असे करताना अनेकदा काही मंडळींकडून पत्रकारांना मारहाण, जीव मारण्याची धमकी, प्रयत्न आदी विघातक कृत्य घडत आहेत. यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणारी मंडळी काहीशी दहशतीमध्ये जगत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना वास्तविक माहिती प्रसिद्ध करण्यासाठी संरक्षण देता यावे म्हणून केंद्र व राज्य शासनाने पत्रकार हल्लाविरोधी कायदा निर्माण केला आहे. परंतु अनेक घटनांमध्ये पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या अनुषंगाने शासन स्तरावरून संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे असं ठराव आपण या ठिकाणी पारित करीत आहोत. ठराव मंजूर. विषय क्रमांक 4, प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोटा ठरवण्यात यावा. ठराव: राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये जसे विद्यालय, महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण संस्था यामध्ये प्रवेश प्रक्रिया राबवताना संबंधित शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशाप्रमाणे आरक्षण धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करते. यामध्ये अपंग आणि शहीद सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा असे निर्देश आहेत. परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांना प्रवेश प्रक्रियेत सर्वसामान्य नियमावलीनुसारच प्रवेश घ्यावा लागतो. यामध्ये पत्रकारांच्या पाल्यांवर अनेकदा अन्याय होतो तर प्रसंगी प्रवेशापासून वंचितही राहावे लागते. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवताना पत्रकारांच्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यासंबंधी शासनाने आवश्यक कोटा निश्चित करावा असे परिपत्रक निर्गमित करावे असा ठराव या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. मंजूर. विषय क्रमांक 5 आपला आहे केंद्राच्या डिजिटल मीडिया इथिक्स कायद्याबाबत. ठराव आपण असं करत आहोत: केंद्राच्या माहिती व प्रसारण खात्याच्या माध्यमातून 2021मध्ये तयार करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया इथिक्स कायद्याच्या अंतर्गत स्वनियमन संस्थांच्या माध्यमातून होणारी अंमलबजावणी व्हावी. डिजिटल मीडियाच्या तक्रारी सरळ पोलीस स्टेशनमध्ये न जाता किंवा डिजिटल पोर्टलला सरळ कायदेशीर नोटीस न पाठवता डिजिटल पोर्टल कंपनी अथवा प्रकाशक अथवा तक्रार निवारण समिती यांच्याकडे आक्षेप नोंदवला जावे असं आपण ठराव या ठिकाणी मांडत आहोत. ठराव सर्वांना मंजूर. विषय क्रमांक 6 आपण जे ठराव या ठिकाणी पारित करीत आहोत त्या ठरावानुषंगाने नंतर या ठिकाणी चर्चा होणार आहे. त्या ठिकाणी आपण सविस्तर या ठिकाणी पुन्हा मार्गदर्शन केले जाईल. विषय क्रमांक 6 डिजिटल पोर्टल मीडियाच्या नोंदणीबाबत. ठराव: सर्व डिजिटल मीडिया पोर्टलची नोंदणी कायदेशीररित्या व्हावी, त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात यावा. या अनुषंगाने चर्चा करताना असे ठरवण्यात येते की डिजिटल मीडिया कायद्यामध्ये आणखी सुलभता येण्याच्या दृष्टीने राज्य आणि जिल्हा स्तरावर नोंदणीसाठी बदल करण्यात येऊन त्यासाठी अनामत रक्कम स्वीकारण्यात यावी असे ठरवण्यात येत आहे. ठराव मंजूर.
विषय क्रमांक 7 हा महत्त्वाचा विषय आहे. RNI व PBI कार्यालयाच्या नियमांबाबत ठराव. विषयानुषंगाने चर्चा करताना असे ठरवण्यात येते की देशभरातील दैनिके, साप्ताहिक, मासिक, पाक्षिक व अन्य नियतकालिकांमध्ये अंक प्रकाशित झाल्यानंतर 48 तासाच्या आत RNI व PBI कार्यालयात पाठवणे बंधनकारक करण्यासह सध्याच्या नियमात अन्य विविध बदल करण्यासाठी म्हणून सादर झालेले जनविश्वास बिल आणि यातील घातक बारकावे मध्यम व लहान आकाराच्या वृत्तपत्र संस्थांना अकारण अडचणीत आणणारे आहेत. म्हणून घोषित केलेले जनविश्वास बिल तातडीने मागे घेण्यात येऊन मध्यम व लहान आकाराच्या वृत्तपत्रांना संरक्षण द्यावे असं आपण या ठिकाणी ठराव मांडत आहोत. याविषयी अनेक पत्रकार बंधूंना कदाचित कल्पना नसेल, परंतु जी मंडळी या ठिकाणी बारकाईने काम करतात त्यांना या विषयाचं गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हा विषय आपण या ठिकाणी मांडलेला आहे. विषय क्रमांक 8 10 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला विनामूल्य उपचार उपलब्ध करून मिळण्याबाबत ठराव. लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून काम करणारी बहुतांश मंडळी लेखनाची आवड, छंद आणि सामाजिक कार्य म्हणून काम करीत आहेत. बोटावर मोजण्या इतपत पत्रकार वगळल्यास उर्वरित बहुतांश पत्रकार जाहिरातीमधून मिळणारे कमिशन घेऊन तर काही 500 ते 1000 रुपये मानधनावर कार्यरत आहेत. त्यामुळे छंद आणि सामाजिक कार्य करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक स्थिती फारशी सबळ नाही. अशा परिस्थितीत मोठा आजार किंवा प्रसंगी दुर्दैवी घटना घडल्यास त्यावर उपचार करणेही अनेक पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे व त्रासाचे होते. त्यामुळे 10 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पत्रकार आणि त्याच्या कुटुंबाला मागेल त्या रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळावे याकरता शासनाने सहकार्य करावे असं आपण या ठिकाणी ठराव ठेवत आहोत. ठराव मंजूर. विषय क्रमांक 9 पत्रकारांचे वेतन आणि स्वातंत्र्य याबाबत शासनाचे धोरण निश्चित करावे. ठराव. प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचे पगार आणि मानधन यासोबतच त्यांच्या स्वातंत्र्याविषयी कुठेही निश्चित लिखित धोरण नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचा पगार, मानधन आणि स्वातंत्र्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भिन्नता दिसून येत असल्याने अनेक ठिकाणी पत्रकारांच्या शारीरिक व मानसिक छळ होताना दिसते. त्यामुळे अन्यायकारक आणि भेदभाव करणाऱ्या बाबींविषयी शासनाचे स्पष्ट धोरण निश्चित करावे. कोणत्या पत्रकारांना किती पगार असावा, कामगार म्हणून पत्रकारांना काय स्वातंत्र्य असावे याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करावे व त्याच्या अंमलबजावणीबाबत सक्त निर्देश देण्यात यावे असं ठराव आपण या ठिकाणी ठेवत आहोत. ठराव मंजूर. विषय क्रमांक 10 प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्यासंबंधी ठराव. जाहिरातीवर मिळणारे कमिशन आणि तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेतल्यास अनेक पत्रकार आजही मालकीच्या घराअभावी भाडे तत्वावर घर घेऊन वास्तव्याने आहेत. त्यामुळे घराविना असलेल्या पत्रकारांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महसुली जागेची निवड करून त्या ठिकाणी पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करावी व त्या ठिकाणी शासकीय योजनेमधून किमान 100 घर निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात यावा असा आपण या ठिकाणी ठराव ठेवत आहोत. ठराव मंजूर. विषय क्रमांक 11 10 वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यासंबंधी ठराव. प्रसारमाध्यमात सलग 10 वर्षे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रसारमाध्यमात काम करणे सोयीचे व्हावे व शासनाच्या काही सवलतीचा लाभ घेता यावा म्हणून शासनाने अधिस्वीकृती कार्ड द्यावे. तसेच राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान 3 वर्षे पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशांना बार कौन्सिल वकिलांना ज्याप्रमाणे वकिलीची सनद प्रमाणपत्र देते त्याप्रमाणे पत्रकार म्हणून शासनाने आपल्यालाही प्रमाणपत्र देऊन नोकरीसाठी प्राधान्य द्यावे अशा प्रकारचे आपण ठराव ठेवत आहोत. या ठरावानुषंगाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याध्यक्ष सतत पाठपुरावा करीत आहेत आणि या अनुषंगाने लवकरच याची फलश्रुती होईल असा विश्वास आहे. हा ठराव मंजूर करायचा. विषय क्रमांक 12
शासनाद्वारे दैनिक आणि साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे धोरण ठरवण्याबाबत हा विषय महत्त्वाचा आहे. ठराव राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक यांना शासनाच्या जाहिराती देताना संबंधित विभागाकडून सातत्याने डावलल्या जाते. घडत असलेला हा प्रकार लहान किंवा जिल्हा स्तरावरील क वर्ग दैनिक, साप्ताहिक आणि मासिक यांचे अस्तित्व नाहीसे करणारे धोकादायक आहे. त्यामुळे शासनाकडून होत असलेल्या या प्रकाराला आळा बसावा व जिल्हा व तालुका स्तरावरीलही साप्ताहिक व मासिक यांनाही ब वर्ग दैनिकाप्रमाणे शासनाच्या जाहिराती देण्यात याव्या. सर्वांना शासनाची जाहिरात मिळेल असे निकष ठरवताना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या स्तरावर आडीपाडीची म्हणजे रोटेशन पद्धत अंमलात आणून प्रकाशित होत असलेले दैनिक, साप्ताहिक आणि मासिक यांची नामावली तयार करावी व कोणीही प्रकाशित होत असलेले दैनिक, साप्ताहिक यांची तयार करावी. कोणीही शासकीय जाहिरातीपासून वंचित राहणार नाही. सर्वांना समान न्याय आणि समान रक्कम मिळेल असे धोरण आणि नियमावली तयार करण्यात येऊन त्यानुसार जाहिरात देण्यात यावी असा ठराव आपण या ठिकाणी ठेवत आहोत. ठराव मंजूर. विषय क्रमांक 13 शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबविण्याबाबत. लिखाणाची आवड आणि सामाजिक कार्य म्हणून वेगवेगळ्या समाज प्रसारमाध्यमात पत्रकार म्हणून निरंतर व अखंड सेवा करताना वाढत्या वयात कालांतराने कामात शिथिलता येते. दरम्यान शासकीय सेवाकाळात ज्याप्रमाणे नियत वयोमाने सेवानिवृत्ती स्वीकारली जाते त्याचेच अनुकरण करत अनेक पत्रकार वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्रास होऊ नये म्हणून पत्रकारितेमधून बाहेर पडतात. अशा वयोवृद्ध पत्रकारांना कुटुंबाचे उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाचे दरमहा 20,000 रुपये मानधन मंजूर करून वृद्धापकाळातील पत्रकारांचा सन्मान करावा. तसेच पत्रकारितेमधील लेखन कार्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कार्य करून शासनाला सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचाही प्रतिवर्षी पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार सत्कार सोहळा आयोजित करून सन्मान करावा. यासाठी शासनाने माहिती संचालनालयाचे अधीनस्थ पत्रकार सन्मान योजना कार्यान्वित करून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात याकरता आर्थिक तरतूद करून राज्यात पत्रकार सन्मान योजनेची अभिनव कल्पना अंमलात आणावी असं ठराव आपण या ठिकाणी ठेवत आहोत. ठराव मंजूर. शेवटला विषय असा आहे, पत्रकारांवरती होणारे हल्ले संदर्भात जो कायदा आहे तो स्पष्ट आणि सर्वांना समावेशक असावा. तात्काळ गुन्हा दाखल व्हावं इतकी आपली या ठिकाणी तरतूद आपण केलेली आहे. आपली मागणी आहे. संदीप महाजन यांच्यावरती जो प्रकार या ठिकाणी काही दिवसापूर्वी घडलेला होता त्या ठरावाच्या अनुषंगाने, त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला या प्रकाराची, या घटनेची गांभीर्याने दखल आपण घेत आहोत आणि या अनुषंगाने आदरणीय काळे सर, आदरणीय मस्के पाटील आणि कुईकर दादा वगैरे सगळी मंडळी या ठिकाणी सतत पाठपुरावा करत आहेत आणि म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आपल्या हे मागणी या ठिकाणी अंमलात राहणार आहे. हे ठराव आपण या ठिकाणी आज या ठिकाणी अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने मंजूर करत आहोत. या ठरावानुषंगाने सगळी आपली मंडळी पाठपुरावा करणार आहे. आपण सर्व या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि हात उचलून या ठरावाला संमती दर्शवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि रजा घेतो. जय हिंद. मला अनुमोदन देणार आहेत बालाजी मारगुडे. त्यांना मी विनंती करते आपण पुढे यावं. व्हॉइस ऑफ मीडियाच्या या राज्य शिखर अधिवेशनामध्ये पत्रकार संजय पाडोळे यांनी जे ठराव पारित केले, ठराव मांडले, ठराव क्रमांक 1 ते ठराव क्रमांक 13 या सर्व ठरावांना मी बालाजी मारगुडे, राज्य कार्यवाहक व्हॉइस ऑफ मीडिया या ठिकाणी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. धन्यवाद. पूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जी घटना घडली, संदीप महाजन आपले सहकारी आहेत आणि आपले पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचे विंगचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यावरती जो हल्ला झाला आणि त्या प्रकरणाची आपण तक्रार केली, त्यांनी नोंदवली आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पण नोंदवलेली आहे. परंतु अजूनपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होत नाही आहे असं दिसत आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी एक आपण ठराव पारित करूया. संदीप महाजन यांच्यावरती झालेला हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
आणि जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी असं या ठिकाणी आपण ठराव आवाजी मताने पारित करावा अशी विनंती आहे. मंजूर ठराव. संदीप महाजन यांच्यावर झालेला हल्ला याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी सर्वांना मान्य आहे. संबंधितांची योग्य कारवाई व्हावी हे मान्य आहे.